तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. विश्वांपर धारभा भालेराव, राहणार हिवाणी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. बरं, तर हे दुग्ध व्यवसाय म्हैस पालन कधीपासून करता तुम्ही? मी 35 वर्षापासून करता. बरं, तर तुमच्याकडे सुरुवात कशी झाली तुमची? मी सुरुवातीला एक वगावर बटन घेतलं होतं. बरं, नंतर मी त्याच्यापासून जवळजवळ माझ्याकडे 25 म्हशी आता. बरं, तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांच्याकडे 25 म्हशी आहेत, लहान मोठे वगार आणि हल्ल्या. तर आता किती दुधाच्या किती हात आणि वगार किती हात आहे? माझ्याकडे जवळजवळ 17-18 वगार आहात. बरं, आणि 6 म्हशी दुधाच्या आता. बरं, तर 6 म्हशी डेली दूध म्हणजे वर्षामध्ये चालूच राहते दूध? माझं दूध कधीच खंडत नाही, आतापर्यंत खंडच नाही. 35 वर्षापासून आहे. बरं, मग किती लिटर अंदाजे तुमचं महिन्याला दूध जात राहते? माझं रोजचं 20 लिटर दूध जाते रोजचं. बरं, तर मग बाकी मग तूप विकतो मी रोज, जवळजवळ महिन्याला 2 किलो 4 किलो 5 किलो जसं आलं तसं गिराय. बरं, तूपही बनवता? हो. तर मग दुधाचा किती येते महिन्याला इन्कम तुमचं? माझा 50 रुपये लिटरनं पूर्ण दूध जाते. माझे सगळे वरी येतात, वरवेच पूर्ण वरी येतात. बरं बरं, मग त्याच्यात कसे मला रोजचे 500-600 रुपये रोजचे येतात. मग बाकीचे हप्तेवार येतात आणि काही महिनेवार येतात. कर्मचारीचे महिनेवार येतात. त्याच्यामुळे एकदम गणित नाही का? हा. तर मग मला सांगा, आता हे तुम्ही वगार घरचे होतं का काही विकत घेता? नाही, मी विकत घेतो वगैरे, विकत घेतो. काय एखाद्या बटाई नाही घेतो मी एखाद्या. हा, सरासरी मी जास्त विकतच घेतो. वगार विकत घेता आणि मोठे करून विकतो आपण. तर मग किती महिन्याचे एकंदरीत तुम्ही वगार विकत घेता? मला जसे आखाड तोंडी मी जवळजवळ 10 एकदाच खरेदी करतो. बरं, हा, आले पुन्हा तर मधातही घेतो. असं का? हो. तर एकंदरीत समजा 10,000चा वगार घेतलं तर? नाही, मी तेवढे घेतच नाही. मी जास्तीत जास्त 3,000पासून 4,000पासून वगार घेतो, मोठे घेत नाही मी. बरं, 3-4 हजार. हो, कोणी बाळगत नाही तसं ना. मी फक्त ऑटो टाकून असं मरतंगड वगार घेऊन येतो आणि त्याची व्यवस्थित सोय करून ते घेतो मी. मग ती सोय करण्याचं तुम्हाला तंत्र माहित आहे? हो. बरं, आता बरेच जणांचे वगार मरतात. नाही, माझं अजून एकही वगार मिळाले नाही. बरं, आणि मग वर्षाकाठी मग विकता काय म्हशी तशा? विकतो ना. हा, मोठ्या म्हशी विकतो ना. 4 म्हणजे कशा 5-6 दुधाच्या ठेवून बाकीचे विकतो मी. बरं. हो. तर मग एकंदरीत वार्षिक नफा किती होते म्हैस म्हणजे वगार विकण्यातून अंदाजे? जवळजवळ 2-1 लाख रुपये मला उरतात आणि 50,000 रुपये शेण खतावर उरतो मी. बरं, आणि मग बाकी हे दुधाची हे अलग राहतात. आणि मग हे सगळं तुमचे एवढे म्हशी बंदिस्त राहतात का चारा? नाही, पूर्ण मी चारायला. तुम्ही चारा? माझ्याकडे 4 गोष्टी आता. मी जीवनात केव्हा शेण काढत नाही. माझ्या उकंड्यावर एकदाच नेणारा माणूस नेणार. बरं, आणि झोपडं कधीच करीत नाही. आणि आयुष्यात खाया कवाट टाकीत नाही. बरं, आणि आयुष्यात मग बाजाराला रुपया दिला नाही. 25 म्हशीला रुपया बाजार तुम्ही. बरोबर. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा किती दांडगा अनुभव आहे तुमच्यासाठी फायद्याचा. आणि हे तुमच्या हल्ल्याचं नियोजन कसं आहे? हे हल्ल्या माझ्याकडे म्हशी येतात माझ्याकडे. धना जातात, जवळजवळ 5-6 खेड्याच्या म्हशी येतात माझ्याकडे. बरोबर. हो. हे जगापूर, धानोर, शेमाळ पिंपरी, हिवळणी, सावरगावपासून म्हशी येतात माझ्याकडे. बरं, मग हल्ल्याची किती घेता फीस? 500 रुपये घेतो मी एका म्हशीचे. बरं, मग हल्ल्या किती देते महिन्याला कमाई तुम्हाला? तसं त्याचा अंदाजच नाही ना, कारण काय की म्हशी जशा येतील तसं ते कधी 2 येतात, कधी 4 येतात, कधी येतही नाही. तरी कमीत कमी 4-5 हजार? नाही, जास्त पडते तसं, महिन्याला जास्त पडते. तरी कमीत कमी सांगा आमच्या प्रेक्षकांना. हा, कमीत कमी म्हणलं तर मी 30,000 रुपये महिना जवळजवळ कमावतो हल्ल्यापासून. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हल्ल्यापासून. तर मग हल्ल्याची जास्त सोय करावी लागते का? नाही, काही नाही, ढेप नाही. आता या हल्ल्याला माझ्या कधी पेंडी नाही, काही नाही, फक्त हे करणार फक्त. बरं. पेंडी माझ्याकडे 26 गुंठे जमीन, कुठून चारा टाकणार मी? तुम्हाला जमीन किती? 26 गुंठे? 26 गुंठे फक्त जमीन माझ्याकडे. मग रोज सकाळी कितीला सोडता म्हशी? मी सकाळी 8 ते 8:30 पर्यंत सोडतोच म्हशी मी. बरं, जास्त वेळ होत देत नाही मी. बरोबर. मग तुमचं म्हणणं वगार पालन जास्त सोपस्कर का हे दुग्ध व्यवसाय? नाही, दोन्ही म्हणजे कसं, हे दोन्ही चालतात. हे कसं दोन्ही म्हणजे कसं चालते, वगारे छोटे घेतले म्हणजे ते हे मशीन चालू होते आणि ते वाढत राहतात. बरोबर. 2 सोबत 4 वळायच्या आणि 4 सोबत 10 वळायच्या. बरं, मग आता हे रानासाठी आता उसाचे रिकामे झाले, पण ज्यावेळेस रानानी रिकामी नसतं त्यावेळेस कुठं? मी जंगलामध्ये जातो, तिकडे बंदीमध्ये. तुमच्या तिकडे जंगल आहे का? जंगल आहे इकडे. बरं, जंगलामध्ये जातो मी.
बरं, तर मग तुमच्याकडून आता तुम्ही आमच्याकडे काही प्रेक्षक हे करतात की बा आम्हाला चांगल्या म्हशी घ्यायच्या, तुमच्याकडे अनुभव आहे खात्रीशीर, हा तर तुम्ही तशा म्हशी विक्री करू शकता का? हो करतो ना, म्हशी विकतो ना मी, सालाला विकतो म्हशी. बरं बरं, तुमचा काय मोबाईल नंबर आहे हो आहे ना, 95 52 86 40 84. बरं, तर गाव कोणतं म्हणले आपण? हिवाळी. तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर घ्यायच्या असतील म्हशी तर यांनी पत्ता सांगलेला आहे, मोबाईल नंबर सांगलेला आहे, तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. कुठेही व्यापारासाठी फसगत तुमची होणार नाही, कारण हे स्वतः अनुभवी आणि शेतकरी आहेत, आपलं कष्टकरी आहेत. ते तुम्हाला फसवेगिरी करत नाहीत आणि वघार पालनाबद्दल सगळी माहिती तुम्हाला घ्या. बरं, नाही नाही ढोराला झोपडं वगैरे काही नाही नाही काहीच नाही. तर नक्की शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या युट्यूबला आयकॉन बटन दाबा. जय जवान जय किसान.